काल कुणाल कामरावर कुणाल कामराचं कार्यालय त्याचा स्टुडिओ फोडण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेवरती सगळी टीका केलेली आहे, हे नेमकं का इतकं आक्रमक रूप तुम्ही धारण केले? कुणाल कामरा नावाच्या एक व्यक्तीने आमचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर जे खालची पातळीवर जाऊन टीका केलेली आहेत, त्याच्या विरोधात मी अंधेरी पूर्व हा MIDC पोलीस स्टेशनला FIR केलेली आहे आणि माननीय पोलिसांकडे मागणी केली आहे लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी. जर त्यांनी 2 दिवसात माफी नाही मागितली तर मुंबईचा शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. जिथे दिसेल तिथे तोंडावर काळा फासते. विरोधकांकडनं मात्र तुमच्यावरती सगळी टीका केली जाते, त्या टीकेकडे कसं बघताय? मला असं वाटतंय की हा कुणाल कामरा यांच्या बोलवता धणी कोण आहे ते पोलिसांना मी सांगितलंय. बोलवता धणी कोण आहे, की सुपारी घेऊन बोलला आहे की स्वतःहून बोलला आहे, त्याची माहिती पोलिसांनी आम्हाला द्यावी. मैं कल रात को MIDC पुलिस स्टेशन में कुणाल कामरा के खिलाफ FIR किया है. हम सबके नेता, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, उसके खिलाफ जो कुणाल कामरा ने नीचे के स्तर पे जाके टीका की है, उसके खिलाफ हमने MIDC पुलिस स्टेशन में FIR की है और पुलिस से मांग करता हूं कि जल्द से जल्द उसके ऊपर कार्यवाही करे और उसको 2 दिन की हमने मोहलत दी है कि 2 दिन के अंदर वो माफ़ी मांगे. अगर 2 दिन में माफ़ी नहीं मांगी तो शिवसैनिक उसको रास्ते पे घूमने नहीं देंगे. जहां वो दिखेगा उसके मुंह पे काला पोछेंगे. देखो, मैं पुलिस से ये भी मांग की है कि उसको बोल रहा है उसके पीछे कौन है, वो भी सामने आना चाहिए. मुझे ऐसा लग रहा है कहीं ना कहीं कि अभी जो दिशा सालियन का केस चल रहा है उसको डायवर्ट करने के लिए शायद उन्होंने ये बुलवाया होगा, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. संजय राऊत आणि इतर जे नेते आहेत त्यांच्याकडनं याचं समर्थन होताना दिसत आहे. कशा प्रकारे? मला असं वाटतंय की सध्या जे दिशा सालियनचा केस चालू आहे त्यांना वेगळं वळण कसं लागता येईल याच्यासाठी मला वाटतं की हे लोकांनीच बोलवता यांना बोलण्याची स्क्रिप्ट लिहून दिली असेल. सगळ्यांचं पाहायला गेलं तर कुणाल कामराने ट्विट केलंय आणि संविधान हातात घेऊन म्हटलं की हाच एक वे आहे. त्यामुळे माफी मागण्याचा तो याच्या मानसिकतेत नाही दिसून येते. बघा, माझं मत असं आहे की तो माफी मागतील, कारण एवढ्या खालच्या पातळीवर एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं हा योग्य नाही आणि शिवसैनिक हा कदापि सहन करणार नाही. 100% मी जाणार आहे. आज 3 वाजता जे माननीय अध्यक्ष महोदयांनी बैठक बोलली, अति महत्वाची बैठक आहे आणि हा मुंबईचा जे CC कॉन्क्रीट रस्ता आहे त्याच्यावर बैठक आहे. मी त्याच्यावर आपला मुद्दा मांडणार आहे.